आज आपण इथे द स्पायसी कढई किचनमध्ये ना ब्रेड क्रम्ब ही रेसिपी बनवणार आहोत। खायला अधिक चटपटीत टेस्टी चीज ब्रेड क्रम्ब ही रेसिपी कशी बनवायची ना, चला आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना आपण छान असं मस्त भरपूर सारं चीज किसून घ्यायचं आहे। याच्यावरती भरपूर सारं इथे चीज किसून घेतलेलं आहे। टेस्टी आणि चटपटीत रेसिपी कशी बनवायची हे मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे। चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। आज आपण इथे ब्रेड क्रम्ब्स बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गव्हाचे ब्रेड घेतलेले। इथे तुम्ही कुठला पण ब्रेड घेतला तरी चालेल, पण मी इथे गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे। ब्रेड मी इथे स्क्वेअर आकारामध्ये इथे कट करून घेतलेला आहे। इथे ना असा सेम जास्त मोठा पण नाही आणि जास्त लहान पण नाही, मीडियम साईजचे आहे बघा। इथे मी कट करून घेतलेले, असेच कट करून घ्यायचे। आता इथे या रेसिपीला लागणारं साहित्य दाखवते। इथे मी अर्धी वाटी कांद्याची पात घेतलेली, एक टोमॅटो उभा चिरून घेतला, एक कांदा इथे घेतलेला आहे उभा चिरून, इथे शिमला मिरची घेतलेली, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, अर्धी वाटी इथे कोबी घेतलेला आहे असं कट करून, त्यानंतर इथे आलं आणि लसूण हे पण इथे उभं चिरून घेतलेलं आहे। ब्रेड क्रम्बला लागणारं साहित्य इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। इथे आपण गॅस चालू केला, पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता एक पळी भरून इथे मी तेल ॲड केलेलं आहे। इथे काय आपल्याला जास्त तेल लागत नाही, एकच पळी तेल इथे मी यूज केलेलं आहे। इथे थोडेसे जिरे ॲड केलेले आहे। जिरे छान फुलले की इथे आलं आणि लसूण पण ॲड केलेलं आहे, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये हलकंसं इथे फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कढीपत्ता पण ॲड केलेला आहे। इथे आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही आहे, हलकंसं इथे फ्राय करून घ्यायचं आहे, एक थोडासा कलर चेंज होईपर्यंतच। त्यानंतर इथे लगेच आपण एक कांदा आहे ना तो ॲड केलेला आहे। कांदा पण आता आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। आपण जे रेग्युलर भाजी वगैरे काही करतो ना रेसिपी, त्याच्यासाठी आपण काय करतो, कांदा चांगला फ्राय करतो, पण इथे आपल्याला जास्त भाज्या कांदा फ्राय करायचाच नाही आहे। हलकंसं आपण कांदा पोहे करतो ना त्याचप्रमाणे इथे कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर इथे अजून काय भाज्या ॲड करायच्या असेल तर त्या तुम्ही इथे करू शकता। इथे तुम्ही घेवडा पण टाकला ना की तो पण ह्याच्यामध्ये कवळा घेवडा पाहिजे, पण श्रावणी घेवडा, तो पण या तेलामध्ये फ्राय केला ना की छान लागतो। आता इथे आपला हलकासा कांदा फ्राय झालेला आहे। आता आपण इथे लगेच शिमला मिरची ॲड केलेली आहे, त्यानंतर इथे लगेच कोबी पण ॲड करून घ्यायचा, टोमॅटो, इथे आपण लगेच मीठ ॲड करून घ्यायचं की आपल्या ज्या भाज्या आहे ना त्या पटकन शिजल्या जातात। आता आपण ह्याच्यामध्ये हे छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे पण आपल्याला इथे काही जास्त फ्राय करायचं नाही, हलकासा इथे ते थोडासा कच्चेपणा जाईपर्यंतच आपण इथे फ्राय करणार आहोत। ही जी रेसिपी ना ब्रेड क्रम्ब्सची ती तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते चवीला। आणि ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता, लहान मोठे सर्व आवडीने खातील। ब्रेड क्रम्ब्सची ही रेसिपी खायला अतिशय टेस्टी लागते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। ब्रेड आणला की त्याच्या आपल्याला इथे काही जास्त ब्रेड पण लागत नाही, 5-6 ब्रेड असेल तेच असे स्क्वेअर आकारामध्ये कट करून घ्यायचे। 6च ब्रेड आपण इथे कट करून घेतले ना की भरपूर सारे होतात ते। आता 2 मिनटं आपण हे छान होऊन देऊया। इथे थोडीशी हळद टाकून घ्यायची, जास्त हळद इथे टाकायची नाही, 2 चिमूटभरच हळद इथे टाकून घेतलेली मी। अर्ध्या चमच्यालाही कमी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे। आणि त्यानंतर इथे मसाल्यामध्ये आपण इथे पावभाजीचा मसाला 1 चमचा टाकलेला आहे, अजून 1 चमचा इथे मी ॲड केलेला आहे। इथे आपण दुसरे कुठलेच मसाले याच्यामध्ये ॲड करायचे नाही, फक्त आपण इथे पावभाजीचाच मसाला टाकलेला आहे, त्याच्यामुळेच आपली ही जी रेसिपी बनवते ना ती अधिक चटपटीत होते। आणि आता इथे मी थोडासा 3 चमचे भरून इथे टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे। आता इथे आपण टोमॅटो पण चिरून टाकलेला होता, त्यानंतर इथे मी टोमॅटो सॉस पण टाकून घेतलेला आहे। त्याच्यामुळे काय होतं की आपली रेसिपी जी बनवतो आहे ना ती अधिक टोमॅटोमुळं छान होते चवीला, चव तर त्याची इतकी भन्नाट लागते, तुम्ही बनवणार ना तेव्हाच तुम्हाला ते कळेल। हे बघा इथे सर्व मसाला आपण याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे। पूर्ण मसाला आहे ना हा छान याच्यामध्ये मिक्स केल्याशिवाय इथे आपण ब्रेड जे कट केलेले आहे ना ते ॲड करायचेच नाही आपल्याला, हे छान फ्राय करून घ्यायचं आहे।
हे बघा इथे आपला मसाला छान मस्त असा फ्राय झालेला आहे आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे. आणि इथे जे आपण ब्रेड कट करून घेतले होते ना ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. आता हे आपण ह्याच्यामध्ये आहे ना छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे की पूर्ण जेवढा हा जो मसाला आहे ना या ब्रेडला आहे छान लागला गेला पाहिजे प्रत्येक ब्रेडला, की ते आपल्याला खाताने पण आहे ना छान असं टेस्टी लागतं. हे बघा इथे छान मस्त असं सर्व ब्रेडला हे लागले गेलेला आहे मसाला. असा सेम लावून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती मी थोडीशी कांद्याची पात ॲड केलेली, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर केली तरी चालेल. आता इथे पुन्हा एकदा टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. तर भरपूर सारं चीज किसून घ्यायचं आहे याच्यावरती. भरपूर सारं इथे चीज किसून घेतलेलं आहे. टेस्टी आणि चटपटीत अशी इथे रेसिपी तयार झालेली आहे. चीज ब्रेड क्रम्स ही जी रेसिपी बनवली आहे ना ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता. मुलं पूर्ण डबा फिनिश करूनच घरी येतील आणि हा नाश्त्यासाठी पण उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.